तुम्ही जर तिथं ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असाल, एका कंपनीला तुम्ही टीव्हीवर आणि व्हिडिओच्या समोर तिथं धमकी देता आणि त्याच कंपनीचं ज्याची ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीशी नातं आहे अशा कंपनीकडनं तुम्ही मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशिप तुमच्या एखाद्या कार्यक्रमाला जर तुम्ही घेत असाल तर आमचं सरळ सरळ मत आहे की तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा कुठेतरी दबाव आणून तुमच्या संस्थेच्या, तुमच्या संघटनेचा, तुमच्या कार्यक्रमाच्या फायद्यासाठी तिथं केला. म्हणजे ऑफिस, तुमचं जे ऑफिस आहे, जे तुमचं पद आहे, याच्यातून गरिबाला मदत करण्यापेक्षा, एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यापेक्षा, त्यांचं जे काय तिथं पेन्शन आहे ते वेळेवर देण्यापेक्षा, चांगल्या बसेस करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी करत आहात. हे टोटली अनएथिकल आहे, हे नैतिकतेला धरून नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बाबतीत काय निर्णय घेणार हे आम्ही सर्वजण बघत आहोत. तुम्ही तुमच्या ऑफिसचा नाही तर तुमच्या पदाचा वापर नाही तर फायदा हा गरिबाला देण्यासाठी तुम्ही मंत्री आहात, व्यक्तिगत फाउंडेशनला मदत करण्यासाठी नाही. त्यामुळे याच्यावर उत्तर सरकारकडनं हे दिलंच गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे.